हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मसीच्या गव्हर्नमेंटच्या परमनंट वॅकन्सी आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या DMERच्या 207 वॅकन्सी आता महाराष्ट्रामध्ये आहेत, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो, तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच पाहिजे असेल किंवा स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर मित्रांनो, आपल्या आरडी फार्मा प्लॅटफॉर्म थ्रू ते पण प्रोव्हाइड केलं जात आहे. त्याच्या रिलेटेड मित्रांनो, तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण प्रोव्हाइड केला आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला क्वालिटी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड होणार आहे. या बाहेरचं तुमच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन तिकडे दिसणार नाहीये. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या फास्ट ट्रॅक बॅच पण आपली लवकरात लवकर इकडे स्टार्ट होते. याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल, तुम्हाला जॉईन करायचंय तर त्याच्या रिलेटेड तुम्ही पण त्या सेम नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. याच्यामध्ये आपण बघणार की जे नवीन नोटिफिकेशन आहे, जे नवीन वॅकन्सीची इन्फॉर्मेशन इकडे आलेली आहे. तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी, एज क्रायटेरिया काय असणार आहे, कधी स्टार्ट होणार आहे, एंड कधी होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट वॅकन्सी इथे तुम्ही बघू शकता, भारत सरकार रेल्वे मंत्रालय. तर मित्रांनो, रेल्वे फार्मसिस्टच्या नवीन 105 वॅकन्सी इकडे आलेल्या आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर इकडे बघू शकता फार्मासिस्ट एंट्री ग्रेड. तर मित्रांनो, याचे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर तुम्ही बघितल्या तर 105 वॅकन्सी फार्मसीच्या असणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जी आपली सॅलरी असते तुम्ही बघू शकता, 29,200 ते 92,300 ही फार्मसीची सॅलरी असते. आणि याच्यामध्ये जे एज क्रायटेरिया बघितलं तर मित्रांनो, जो वय आहे ते 20 ते 35च्या मध्ये जनरल साठी असणार आहे. आणि तुमची जी काही कॅटेगरी असणार आहे त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन पण तिकडे भेटणार आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बघणार आहोत की या रेल्वे फार्मसीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर स्टार्ट डेट आणि एंड डेट काय असणार आहे. तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही अर्ज सुरू होण्याची तारीख. तर मित्रांनो, तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय तर याचे जे स्टार्ट डेट असणार आहे ती असणार आहे मित्रांनो 9 ऑगस्ट. तर मित्रांनो, 9 ऑगस्ट पासून तुम्ही काय करू शकता, या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. आणि या वॅकन्सीसाठी लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन किती असणार आहे, ती असणार आहे मित्रांनो 8 सप्टेंबर. जवळपास मित्रांनो, तुम्हाला इकडे 30 दिवस भेटणार आहेत अप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी. आणि मित्रांनो, ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वेच्या खूप चांगल्या वॅकन्सीज असतात. याच्यामध्ये सॅलरी सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप चांगली असते. तिकडे जे काही बेनिफिट वगैरे भेटणार आहेत ते पण सर्वात बेस्ट असतात. आणि मित्रांनो, आधी जी रेल्वेची एक्झाम झाली होती त्याचा फायनल रिझल्ट आणखीन आलेला नाहीये, सिलेक्शन लिस्ट तिकडे आलेली नाहीये, ते पण लवकर येईल होपसो. त्याच्या आधीच मित्रांनो, रेल्वेमध्ये दुसऱ्या वॅकन्सीज आल्या. टोटल 105 वॅकन्सीज आहेत. आणि मित्रांनो, या ज्या वॅकन्सीज असतात रेल्वेच्या, हे ऑल ओव्हर इंडिया असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी जर बघितल्या, आता रिसेंटली CRA ची पण आलेली आहे, त्याच्यामध्ये पण 315 वॅकन्सीज आहेत. त्याच्या रिलेटेड पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर इन्फॉर्मेशन दिले, टेलिग्राम चॅनलवर तो नोटिफिकेशन दिलाय. आणि मित्रांनो, या रेल्वेच्या वॅकन्सी जर बघितल्या तर इकडे खाली बोर्ड दिलेत की कोणत्या कोणत्या बोर्डने या वॅकन्सीमध्ये पार्टिसिपेट केलंय. म्हणजे तुमच्या ज्या 105 वॅकन्सी फार्मसिस्टच्या असणार आहेत तर ते असू शकतात गुवाहाटी, जम्मू काश्मीर असेल, कोलकाता असेल. आपलं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर इकडे महाराष्ट्रामध्ये जे मुंबईचं बोर्ड आहे त्याच्यामध्ये पण फार्मसीच्या वॅकन्सीज असणार आहेत. तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचंय, अप्लाय करायचंय. हा शॉर्ट नोटिफिकेशन आहे रेल्वेकडून. जेव्हा ते डिटेल नोटिफिकेशन येईल ते पण आपण इकडे डिस्कस करणार आहेत. आणि इथे जर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघायचं म्हणलं ना तर याच्यामध्ये सर्व डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल असतात. ज्यांचं डी फार्म झालंय ते सर्व इलिजिबल असणार. तिकडे एक्सपिरियन्स असा काही रिक्वायर्ड नसतो. ज्यांचं बी फार्म झालंय ते पण डायरेक्टली इलिजिबल असणार आहेत. फक्त कंडिशन एक आहे, तुमचं जे PCIचं स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असतं ते असणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, या वॅकन्सीसाठी सर्व डी फार्म बी फार्म विदाउट एक्सपिरियन्स इलिजिबल असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, महानगरपालिकेमध्ये बी फार्म स्टुडंटला पण 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पण मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्ट डी फार्म स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. तर या 105 वॅकन्सीसाठी मित्रांनो तुम्हाला
चांगली तयारी करायची तर तयारी आतापासून स्टार्ट करा. ऍप्लिकेशन डेट आल्यास ऍप्लिकेशन फॉर्म फिल करा आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण तिकडे सगळे अपडेट सगळ्यात लवकर प्रोव्हाइड केले जातात. आणि त्याचबरोबर ज्या DMERच्या 207 वॅकन्सी आहेत त्याच्या रिलेटेडचं स्टडी मटेरियल पाहिजे असेल, डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला त्यावरती व्हॉट्सअप करायचंय. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक आपली बॅच जॉईन करायची असेल तरी पण व्हॉट्सअपवर मेसेज करायचंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील व्हॉट्सअपवर पण मेसेज करू शकता. थँक्यू.